दररोज मनी अफर्मेशन्स म्हणता, मी श्रीमंत होणार आहे किंवा मी श्रीमंत झालेली आहे, पैसा माझ्याकडे सहज येतो, मी मनी मॅग्नेट आहे, आय एम अबंडंट असे आणि अनेक दररोज अफर्मेशन्स म्हणता किंवा लिहिता, पण फरक काहीच पडत नाही. पैशाची स्थिती परिस्थिती आहे तशीच आहे. तर जर का तुमच्या बाबतीतही हेच चॅलेंज आहे, अफर्मेशन काम करत नाहीयेत, तर त्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ थोडासा लॉंग होऊ शकतो, पण महत्त्वाचा टॉपिक आहे. तुम्ही या प्रकारे जर का अफर्मेशन्स म्हटले तर ते तुमच्या बरोबर अतिशय मॅजिकल रिझल्ट तयार करतील. सो MP मनी प्रॉमिस की मी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहीन. चला तर सुरू करूयात. तर मला MP चॅट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे, MP मनी प्रॉमिस येस अमृता, मी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणार आहे. चला सुरू करूयात. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती. माझं नाव अमृता सूरदास, मी लाईफ बॅलन्सिंग कोच आहे, हीलर आहे. सुरू करूयात. आपले मनी अफर्मेशन्स का वर्कआउट होत नाहीत, का ते शब्द ब्रह्मात उपस्थित होत नाहीत आपल्यासाठी, त्याबद्दल आता बघणार आहोत. 90% लोक हे अफर्मेशन्स चुकीच्या पद्धतीनं म्हणतात किंवा लिहितात, 90%. आणि त्यामुळे ते अफर्मेशन्स शब्द ब्रह्मात ट्रान्सफर होत नाही. अफर्मेशन्स खोटे आहेत का? नाही. अफर्मेशन्स शब्द ब्रह्म, ब्रह्म म्हणजे सत्य, त्रिवार सत्य या पृथ्वीतलं, त्याच्यात जर का रूपांतरित ट्रान्सफर करायची असतील तर त्यासाठी काही गोष्टी, काही स्टेप्स अतिशय महत्वाच्या आहेत आणि त्या फॉलो करायला हव्या. अफर्मेशन म्हणजे आपण कॉन्शियसली, अगदी जाणीवपूर्वक आपल्या सबकॉन्शियसला म्हणजेच आपल्या अवचेतन मनाला दिलेल्या कमांड्स आहेत, सूचना आहेत की इकडे फोकस करायचा आहे, हे माझ्या आयुष्यात मला हवं आहे. मग तुम्ही काही वेळा करता, म्हणजे फॉर एक्झाम्पल सकाळी थोड्या वेळासाठी तुम्ही अफर्मेशन्स लिहिले किंवा म्हटले आणि त्यानंतर जर का दिवसभर तुम्ही माझ्याकडे पैसे नाहीयेत किंवा मला कसा पैशाचा प्रॉब्लेम आहे, किती कर्ज आहे, किती सगळ्या गोष्टींमधनं मी पैशाच्या बाबतीत अडकलो गेलेलो आहे किंवा गेलेली आहे, असंच जर का तुम्ही डिस्कशन्स करताय किंवा फोनवर मित्रमैत्रिणींशी, नातेवाईक मंडळींशी सतत 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 याच नकारात्मक गोष्टी चर्चिल्या जात आहेत किंवा चर्चा करताय किंवा सांगताय, तरीही तुम्ही शब्द ब्रह्माचाच वापर करत आहात. याचाच अर्थ नकळत तुम्ही निगेटिव्ह अफर्मेशन्स देत आहात, निगेटिव्ह कमांड देत आहात तुमच्या सबकॉन्शियसला आणि तुमच्या एनर्जी फील्डला सुद्धा. आणि मग नकळत तुमचं सबकॉन्शियस या सगळ्या गोष्टी खरं मानायला लागतं, कारण की आपल्या अवचेतन म्हणजेच सबकॉन्शियसला नाही, नको, मला हे आयुष्यात नको आहे, आय डोंट वॉन्ट दिस, या प्रकारच्या गोष्टी कळतच नाहीत. त्यामुळे तुम्ही सकाळी अफर्मेशन्स म्हणून किंवा लिहून आणि रात्री झोपताना म्हणून किंवा लिहून उपयोगच नाही. दिवसभरात तुम्ही काय बोलताय, वागताय, लिहिताय, वाचताय आणि विचार करताय, तीच कमांड सबकॉन्शियस खरी मानायला सुरुवात करतं. मग रिझल्ट का मिळत नाहीत? जरी तुम्ही अफर्मेशन्स म्हणत आहात, लिहित आहात, मग रिझल्ट का मिळत नाही? याचं अजून एक दुसरं कारण. समजा तुम्ही स्वतःला अफर्मेशन्स म्हणताय, दररोज लिहिताय किंवा अगदी सतत चालू आहे, त्याचं जप चालू आहे, मी करोडपती आहे, मी करोडपती आहे, मी करोडपती आहे, असं तुम्ही म्हणताय. पण तुमचंच आतून आवाज येतो किंवा तुमचंच मन म्हणतं, नाही, हे साफ खोटं आहे, कारण की आजूबाजूला कुठेही करोड किंवा तेवढा पैसा बँक बॅलन्समध्ये दिसतच नाहीये. या सगळ्याला कारणीभूत आहे तुमचे मनी बिलीफ्स. येस, तुमच्या मनामध्ये पैशाविषयीच्या काय त्यात समजुती, धारणा तुम्ही करून ठेवलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल, लहानपणापासून तुम्ही ऐकलेलं आहे पैसा मिळवणं कठीण आहे, करोडपती होणं तर खूपच मुश्किल आहे, अवघड आहे. मग आता तुमच्या विचारांमध्ये त्या बिलीफची एवढी घट्ट पकड बसलेली आहे की तुमचं अफर्मेशन्स देणं त्या घट्ट पकड बसलेल्या बिलीफवर मलमपट्टीचं काम करतंय. ते बिलीफ पुसून काढत नाहीये, मुळासकट ते डिलीट करत नाहीये. सेकंड बिलीफ असतो, श्रीमंत लोक चांगले नसतात, शिष्ट असतात, त्यांच्यासारखं नको बाबा, आपण सामान्यच बरोबर, आपण मिडल क्लासच बरोबर. हे वाक्य चर्चेतही बोललं जातं, घरातही ऐकलं वागलंच जातं. इट मीन्स तुम्ही तुमच्या कॉन्शियसली सबकॉन्शियसला संदेश देताय, सूचना देताय, कमांड देताय की मला श्रीमंत व्हायचंच नाहीये. मग ते अफर्मेशन सत्यात उतरणं अवघड होतं. आणि सगळ्यात शेवटचं,
माझं नशीब खराब आहे, आय एम अनलकी. पैशाच्या बाबतीत तर माझं खूपच बॅड लक आहे. हे जे स्वतःला नशिबाला सतत दोष देणं चालू असतं, त्याच्याही मुळे निगेटिव्ह अफर्मेशन्स ट्रिगर होतात. ते सत्यात अस्तित्वात येतात. कारण की ते तेवढ्याच फिलिंगनी तितक्याच वेळा म्हटले जातात. त्याचं प्रूफही स्वतःला तुम्ही दिवसभरात देत असता. त्यामुळे निगेटिव्ह अफर्मेशन्स लवकर मॅनिफेस्ट होतात. अग्री टाइप ए इन द चॅट बॉक्स. या सगळ्याचा परिणाम सबकॉन्शियसवर असा होतो की सबकॉन्शियस रेजिस्ट करायला लागतं. रेजिस्ट म्हणजे ऍक्सेप्टन्स किंवा रिसेप्टिव्ह मोडमध्ये येत नाही. स्वीकारात्मक किंवा समृद्धीचा ऍक्सेप्टन्स स्वीकार करण्याच्या मोडमध्ये येत नाही. ते रेजिस्ट करायला लागतं. मग या सगळ्यामध्ये अबंडन्स म्हणजे सुख समृद्धी अगदी दरवाजात जरी येऊन बसली तरीही सबकॉन्शियस तुम्हाला ती आतपर्यंत आणूच देत नाही. रेजिस्टन्स करायला लागतं. ती समृद्धी लांब लांब ढकलायला सुरुवात करतं. आता आपण हे अफर्मेशन्स नीट चांगल्या प्रकारे तुमच्यासाठी काम करावेत आणि ते शब्द ब्रह्मात अस्तित्वात यावेत यासाठी होपोनोपोनो करणार आहोत. तुम्ही तयार आहात का? तर होपोनोपोनो हे मनी अफर्मेशन्स वर्कआउट व्हावे यासाठी आपण करणार आहोत. तर ते कशासाठी करायचे आहेत आधी त्याच्या मागचं कारण समजून घ्या. समजा तुमच्याकडे एक बाग आहे. तुमच्या घराच्या अंगणामध्ये एक गार्डन आहे. छोटीशी बाग आहे. आता त्या बागेमध्ये गवत उगवलेलं आहे आणि हे गवत जे आहे ते बाकीच्या झाडांना त्रास द्यायला लागलेलं आहे. मग तुम्ही सगळ्यात आधी करता हे की ते गवत व्यवस्थित काढता. ती माती छान उकरता आणि मग बाकीच्या झाडांना आजूबाजूला जास्त चांगली स्पेस तयार होते. किंवा तुम्ही नव्यानं कुठलंही झाड लावणार असेल तर तेही उगवण्यासाठी त्या जमिनीमध्ये योग्य ते वातावरण किंवा योग्य ती परिस्थिती निर्माण होते. जर का खूपच गवत असेल तर ते गवत शेवाळं तयार करतं. ते गवत बाकीच्या झाडांना उगवूच देत नाही आणि ग्रो करून देत नाही. होपोनोपोनो एक्झॅक्टली हेच काम करतं. तुमच्या सबकॉन्शियसमध्ये, तुमच्या मनी फील्ड, एनर्जी फील्डमध्ये हे जे गवत उगवलेलं आहे, लिमिटिंग बिलीफचं, निगेटिव्ह अफर्मेशन्सचं, निगेटिव्ह मॅनिफेस्टेशनचं, माझ्या बाबतीत खूपच अवघड आहे पैसा, या सगळ्या दाट विचारांचं होपोनोपोनो क्लेन्स करतं. त्यामुळे होपोनोपोनो अतिशय पॉवरफुली आहे. सगळं नको असलेलं गवत काढण्यासाठी मदत करतं. म्हणून आधी होपोनोपोनो. आणि जेव्हा तुम्ही होपोनोपोनो करता तेव्हा हे डीप रूट म्हणजे अगदी खोलवर मनात रुजल्यासारखं होतं बियाणं मनी अबंडन्सचं आणि मग मनी अबंडन्स सोपं होतं. तर आता आपण होपोनोपोनो करणार आहोत मनी अफर्मेशन्ससाठी. तर एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, सावकाश सोडायचा आहे. हँड्स ऑन युअर हार्ट. डिअर अफर्मेशन्स, माझे अफर्मेशन्स, आय एम सॉरी. मी हा अफर्मेशन्स चुकीच्या पद्धतीनं म्हणत आहे, बोलत आहे, फीलही करत नाहीये यासाठी. प्लीज फॉरगिव्ह मी. माझे अफर्मेशन्स म्हणणं हे तेवढ्यापुरतं टास्क कंप्लीट केल्यासारखं होत आहे. दिवसभरात मात्र मी स्वतःला नकारात्मक निगेटिव्ह अफर्मेशन्सच देत आहे. अँड थँक्यू सो मच. थँक्यू सो मच डिअर अफर्मेशन्स. माझे निगेटिव्ह अफर्मेशन्स जरी चालू असले तरीही माझ्याकडे होपोनोपोनो सारखं टूल आहे जे हे सगळं नकारात्मकता मुळापासून रिलीज करत आहे. थँक्स टू होपोनोपोनो, थँक्स टू डिवाइन एनर्जी अँड थँक्स टू मनी एनर्जी. अँड आय लव्ह माय मनी, आय लव्ह माय अफर्मेशन्स. कारण की माझे अफर्मेशन्स हे माझे स्वतःचे आहेत. ते आजपासनं माझ्या अलाइनमेंटमध्ये आहेत. माझे अफर्मेशन्स फक्त अफर्मेशन्स नाही, ते शब्द ब्रह्मात रूपांतरित झालेले आहे. डिअर अफर्मेशन्स, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू अँड आय लव्ह यू. टेक अ डीप ब्रेथ. सावकाश श्वास सोडायचा आहे. तर कधीही अफर्मेशन्स म्हणताना हे होपोनोपोनो करा आणि त्यानंतर अफर्मेशन्स करा. म्हणजे ते तुम्हाला जास्त चांगला रिझल्ट देऊ शकतील. आता EFT याच्यामध्ये कसं काम करतं ते बघूयात. EFT टॅपिंग जे आहे ते सगळ्या ऊर्जा सेंटर्स जे आहेत, सगळे मेरिडियन पॉइंट्स जे आहेत, सगळे आपले टॅपिंग पॉइंट्स जे आहेत त्यांना ऍक्टिव्हेट करतं. सगळ्यात आधी तर क्लेन्स करतं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही असं अफर्मेशन लिहित आहात किंवा म्हणत आहात, मी अबंडंट आहे, मी सुख समृद्ध आहे, असं म्हणत आहात किंवा असं लिहित आहात तुमच्या डायरी नोटपॅडमध्ये.
पण मग तुम्ही जर का एखादी फी आहे तुमची घेण्याची किंवा कोणाला तरी तुमच्या केलेल्या कामाचे पैसे मागताना मात्र अडखळता. तिथे तुम्हाला संकोच वाटतो. असं तुमच्याही सोबत होतंय का? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. याचा अर्थ तुमचं पैशाला घेऊन जी भीती आहे, इन्सिक्युरिटी, असुरक्षितता आहे, ती अजून हीलच झालेली नाही. तुम्हाला ही भीती आहे, की मी फी सांगितल्यावर समोरचा नाही म्हणेल का? आणि ही भीतीच तुमचं ते अबंडन्स, तुमचं ते अफर्मेशन सत्यात उतरवू देत नाही. टॅपिंग करतं हे, की ही भीती जी आहे, ही रिलीज करतं अगदी मुळापासून. या सगळ्या नकारात्मक इमोशन्सला टोटली डिसॉल्व्ह करतं. उदाहरणार्थ, एक क्विक EFT टॅपिंग करूयात पैशासाठी म्हणजेच अफर्मेशनसाठी. सो स्टार्ट टॅपिंग विथ मी. इवन दो जरीही मला पैसे मागताना माझ्याच सर्व्हिसेसचे, कामाचे, कोचिंगचे, क्लासेसचे, प्रॉडक्टचे भीती वाटते. संकुचितपणा तयार होतो. मनात अनेक नको ते नकारात्मक विचार येतात. स्वतःला कमीही समजायला लागलेला असतो. तरीही मी स्वतःचा पूर्णपणे स्वीकार करते किंवा करतो. आणि आजपासून मी प्रॉमिस करते किंवा करतो, मी माझ्या कामाच्या मोबदल्यात जे काही पैसे मागेन ते अतिशय ठामपणे, कॉन्फिडेंटली मागेन. आय प्रॉमिस टू मायसेल्फ. दीर्घ श्वास घ्या. सावकाश सोडा. Rub your hands, absorb all the healing energy. तर हे क्विक टॅपिंग आपण आत्ता केलं, तर हे टॅपिंगही तेवढंच प्रभावीपणे उपयोगाला येईल जर का तुम्ही हे अफर्मेशन्सच्या आधी केलं तर. लक्षात ठेवा, अफर्मेशन्स हे एखाद्या सीड, एखाद्या बियाणासारखं काम करतं. जेव्हा होपोनोपोनो सगळं गवत क्लेन्स करतं, EFT टॅपिंग त्या पूर्ण सबकॉन्शियसची मशागत करतं, तेव्हा त्या अफर्मेशन्स प्रॉपरली सीड होतात तुमच्या एनर्जी फील्डमध्ये, तुमच्या सबकॉन्शियसमध्ये, आणि मग त्याचं सहज सहज शब्द ब्रह्मात रूपांतरित होतं. या अफर्मेशन्स म्हणण्याबरोबर, लिहिण्याबरोबरही योग्य ती ॲक्शन तुम्ही घेताय ना, हेही खूप महत्त्वाचं आहे. लिमिटिंग बिलीफ जर का तुम्ही पाळून ठेवलेले आहेत, म्हणजेच ते गवत खूप उगवलेलं आहे, तर तुमची बाग, पैशाची बाग कधीच बहरणार नाही. तुमच्या ज्या भावना आहेत ते तुमचं जे बियाणं, म्हणजेच तुम्ही जे अफर्मेशन्स दिलेले आहेत, त्या फीलिंग्स, इमोशन्स तुम्ही एकत्र आणल्यानंतर मनी ऊर्जा तुमची फ्रिक्वेन्सी बॅलन्स करायला मदत करते. तुम्हाला जर का यामध्ये प्रोफेशनल हेल्पची गरज आहे, जर का तुमचेही मनी ब्लॉक्स आहेत, तुमचेही लिमिटिंग बिलीफ्स आहेत, तुम्हाला दिसतात, कळतात, पण ते कसे रिलीज करायचे, कसे रिवायर करायचे हे माहीत नाही, तर मी इन्व्हाइट करते तुम्हाला अपकमिंग 2 दिवसाच्या EFT टॅपिंग फॉर मनी या माझ्या वर्कशॉपमध्ये. या वर्कशॉपमध्ये 2 दिवसात तुम्ही मनी ब्लॉक्स का तयार होतात, कुठून येतात, कुठून त्या इमोशन्स येतात, अफर्मेशन्स खरंच शब्दब्रह्मात का रूपांतरित होत नाही, फीलिंग्स काय आहे, फ्रिक्वेन्सी काय आहे, ह्या सगळ्या बाबत तुम्हाला जाणून घेता येईल. अगदी लाईव्ह तुम्हाला याची अनुभूती घेता येईल. त्यामुळे तुम्ही त्या वर्कशॉपसाठी रजिस्ट्रेशन करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 2 दिवसाच्या वर्कशॉपची लिंक दिलेली आहे. तर भेटूया याचबरोबर अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह, हीलिंग, टॅपिंग, माइंड प्रोग्रॅमिंग किंवा साधनेच्या व्हिडिओज सहित. मी बऱ्याच लोकांच्या बरोबर या मनी ब्लॉक्स साठी काम करत आहे. हजारो लाईफ बॅलन्सिंग सिस्टीम मेंबर्सचा मनी ब्लॉक रिलीज करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्यांना त्याचा फायदाही होत आहे. तुम्हीही हा फायदा करून घेऊ शकता या वर्कशॉपला जॉईन करून. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ जे सतत अफर्मेशन्स म्हणतात, लिहितात, बोलतात, वाचतात, पण त्यांना त्याचा काहीच फायदा झालेला नाही, हवा तसा रिझल्ट मिळत नाही, अशा कुठल्याही तुमच्या जवळच्या 3 मित्रमैत्रिणींना शेअर करू शकता. म्हणजे त्यांनाही कळेल की नेमकं कुठे चुकत आहे.